नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज बातमीपत्राची सुरुवात करूया राजकीय गोटातील एका अत्यंत मोठ्या बातमीनं. बातमी महायुती संदर्भात आहे. महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत आहेत आणि मुंबईच्या या दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लास सुद्धा घेणार आहेत. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मोबाईल विधान भवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश आहेत. मोदींच्या क्लाससाठी नेमकं कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. पत्रातल्या सूचनेप्रमाणेच सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी आता करावी लागणार आहे. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण सुद्धा होणार आहे. मोदींच्या मुंबईतील नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलंय आणि याच मंदिराचं उद्घाटन मोदी करतील. एकंदरीतच मोदींचा हा दौरा मोठा भव्य दिव्य असा असणार आहे, म्हणून त्याची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी या दौऱ्यावरती आपलं लक्ष असेलच. तुर्तास इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्यातील सरकारी शाळांसाठी CBSE पॅटर्न राबवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय. राज्यातील शाळांमध्ये CBSEचा पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 2026-27 या शालेय वर्षात CBSE पॅटर्नचा वापर होईल. 10वी-12वी परीक्षेत CCTV अनिवार्य करणं म्हणजेच शिक्षकांवरती अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं शिक्षकांनी म्हटलंय. दरम्यान सर्व वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य असावेत असा कोणताही आदेश राज्य मंडळानं काढलेला नाही, असंच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलंय. RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. राज्यभरात 1,08,000पेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पालकांना 27 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. बंजारी समाजाची बदनामी केल्याच्या आरोपावरून वकील रत्नाकर चौरे यांनी दमानियांना 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोठावलाय. बुलढाण्यात टक्कल व्हायरसचं गूढ कायम असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बोंडगाव इथे एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस सहजपणे हातात येत असल्याचा हा व्हिडिओ आहे. महिलेचे केस सहजपणे हातात येत असून तिला टक्कल पडलाय आणि यामुळे नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुणे शहरात IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली आहे. या हत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची समिती 15 जानेवारीला पुण्यात दाखल होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. गेल्या 5 वर्षांत बेस्ट बसचं 834 अपघात झालेत आणि या अपघातात 88 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना 42 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. 18 जानेवारी ते 12 एप्रिल पर्यंत ही रेल्वे सेवा पुणे सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहिती आहे. सांगली विभागात 100 ST बस भंगारात जात आहेत आणि कमी बसमुळे लांब पल्ल्याच्या
फेऱ्यांमध्ये कपात झाली आहे। अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचं प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे 690 बस उरल्या आहेत। जळगावमध्ये सोन्याच्या दरात एकाच दिवसात 500 रुपयांची घसरण झाल्यानं सोनं 80,500 रुपये प्रति तोळ्यावरती आलाय। चांदीच्या भावात सुद्धा आठवडाभरात 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। चांदी सध्या 92,500 रुपये जीएसटी सह प्रति किलो आली आहे। वरळीतील बीडीडी चाळीच्या इमारतीचं पाडकाम चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पाडकाम केलेल्या इमारतींचा राडारोडा रस्त्यावरती येतोय आणि त्यामुळे रस्ता बंद करण्यात आलाय। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम सध्या सुरू आहे। विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेचं काम 77% पूर्ण झालंय। मात्र अद्यापही मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे आणि म्हणून मेट्रो प्रकल्प रखडलाय। प्रकल्प रखडल्यानं 2026 मधील नवी डेडलाईन सुद्धा हुकण्याची चिन्ह आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र वन कर्मचारी संघटनेच्या जॉनी बाईक यांनी केलाय। बोरीवली पूर्वेत नॅशनल पार्कमध्ये मुख्य गेटच्या दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय आणि बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं खुलेआम उल्लंघन होत आहे असाही आरोप आहे। वर्धा नगरपालिकेनं कर वसुली मोहीम तीव्र केली असून शहरात सुमारे 8.5 कोटी रुपयांची थकबाकी झाली। ही वसुली करण्यासाठी शहरातील 500 मालमत्ता कर थकबाकीदारांना रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुढील 2-2.5 महिन्यांत ही वसुली करण्यात येणार आहे। गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात सध्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवरती आलाय। जालन्यात गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। जिल्ह्यात 652 परवाने असून त्याची सुद्धा तपासणी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक म्हणाले। नांदेडच्या महाविहार बावरीनगर दाभाडमध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद सुरू आहे। परिषदेचा आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे। या धम्म परिषदेत देश विदेशातील बौद्ध भक्त सहभागी झाले। जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट झालाय। या दुर्दैवी घटनेत लष्कराचे 6 जवान जखमी झाल्याची माहिती मिळते। नौशेराच्या भवानी सेक्टरमधील माकडी गावातील ही घटना आहे। तर जखमी जवानांवरती राजौरीच्या आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रशिया युक्रेन युद्धात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा एक नातेवाईक गंभीर जखमी झालाय। मृत तरुणाचं नाव बिनिल असं असून जखमी तरुणाचं नाव जैन आहे। तर दोघेही केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनेरीचे रहिवासी आहेत। जागतिक बुद्धिबळातील भारतीय आयकॉन विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांनी तमिळनाडूमधील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पोंगल साजरा केला। बुद्धिबळ क्षेत्रातील या ताऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक डान्स करत सणाचा आनंद घेतला। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार कामगिरी करून लक्ष वेधून घेणाऱ्या नितीश कुमार रेड्डीनं तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे। यावेळी गुढग्यावरती बसून पायऱ्या चढताना तो दिसून आला। त्यानंतर त्याने बालाजीचं दर्शनही घेतलं। भगवानगडावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। आज भगवान बाबा पुण्यतिथी निमित्तानं मोठी गर्दी झाली होती आणि यावेळी जातीय तेढ कमी करून सगळ्यांनी एक होण्याचा संदेश भगवानगडावरून ओबीसी नेत्यांनी दिला। अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात झाली असून 50,000पेक्षा अधिक नारळ फोडण्यात आले। यात्रेच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती बहिरमची यात्रा भरते। पौर्णिमेनिमित्त जेजुरीत मानाच्या शिखरी काठीची देवभेट झाली। अनेक वर्षांपासून खैरे यांच्या काठीची शिखर भेट घेण्याची परंपरा आहे। दरवर्षी पौष पौर्णिमेला ही काठी जेजुरी गडावरती येत असते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। सकाळी माऊलींच्या समाधीवरती दुग्धाभिषेक पावमान अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीवरती हलव्याचे दागिने सुद्धा चढवण्यात आले।
महाकुंभमेळ्यात मकर संक्रांतीला पहिलं अमृत स्नान म्हणजेच शाही स्नान करण्यात आलंय. अमृत स्नानाचा आकडा कोटींच्या पुढे गेलेला आहे. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती स्नान केलं. हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राग फासलेले नागा साधू संगमावरती पोहोचले होते. नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावरती गर्दी केली. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी असल्याचं बाबा कैलाशानंद गिरी यांनी सांगितलंय. पॉवेल यांना ॲलर्जी झाली असून त्या शिबिरात आराम करतायत. मात्र गंगा नदीतील स्नानाच्या विधीत पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती आहे. महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत आहेत. त्यातच इटलीमधल्या या तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. दूरदर्शिनी दुर्मुखा मार्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिनी शंकर तोषिनी केल्विषमोषिनी घोषरचे जया. मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनं प्रयागराज इथे पार पडलेल्या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावत स्नान केलं. तिथल्या शाही स्नान गंगेत सूर्याला अर्घ्य देतानाचा त्याचा व्हिडिओ त्याने शेअर केला. दिग्गज टेक कंपनी गुगलने सुद्धा महाकुंभमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. दरम्यान गुगलवरती महाकुंभ सर्च केल्याचं संपूर्ण गुगल होम पेजवरती फुलांचा वर्षाव होताना दिसतोय. खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलाय. त्यामुळे एसआयटी कराडची पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी एसआयटी केज कोर्टात दाखल झाली. वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज एसआयटी कडून कराडला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. माझ्या नवऱ्यावरती चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशारा आरोपी वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी दिलाय. मनमानी पद्धतीनं गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप सुद्धा मंजिरी कराडनं केला. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही. आज जे आरोप करतायत तेच लोक आमच्या घरी येत होते असा आरोपही वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी केलाय. वाल्मिक कराडच्या आईनं परळीत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आपल्या मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या दिलाय. वाल्मिक परळीत एका तरुणीनं अंगावरती रॉकेट घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परळीत कराड समर्थकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अंगावरती पेट्रोल ओतून घेत तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. परळीत अज्ञातांनी बस फोडली आहे. या घटनेनंतर परळीतील सर्व बसेस डेपोमध्ये आणण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे परळीत बस सेवा ठप्प झाल्याचंही पाहायला मिळालं. वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झालेत. कराडला मकोका लावल्यानंतर धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच हत्येप्रकरणी कुणाचीही सुटका नाहीये. एसआयटी काम करून दाखवते असंही धस म्हणाले.
खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केलाय. कराडवरती मकोका लावल्यानंतर जरांगेंनी हे वक्तव्य केलंय. एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका अशी विनंती जरांगेंनी फडणवीसांकडे केली आहे. यांना जीव कोणी घातलं, यांना राहायला जागा कोणी दिली, यांना पैसा कोणी पुरवला. वाल्मिक कराडवरती आधीच मकोका लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्यात असते अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय. धमकी देणं, जीवे मारण्याची वाल्मिक कराडवरती मागणी केल्यानंतर मकोका लावण्यात आला आणि त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटते असा गंभीर आरोपच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. सरकारच्या वृत्ती आणि कृतीबद्दल संशय असल्याचं सुद्धा ते म्हणाले. वाल्मिक कराडनं ज्योती जाधव या महिलेच्या नावानं पुण्यात प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 2 ऑफिस विकत घेण्यासाठी व्यवहार केले. ज्योतीच्या नावे पुण्यात फ्लॅट सुद्धा असून कराड फरार असताना तिच्या घरी थांबला होता अशी ही माहिती आहे. परळीत कराड समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलंय. परळीत सकाळपासूनच कराडचे समर्थक आक्रमक झाले. वाल्मिक कराडवरील आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा दावा कराड समर्थकांनी केला. बीडमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यानं पोलीस कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसपी नवनीत कावत यांनी ही कारवाई केली आहे. गोरख हाडुळे असं शिवाजीनगर ठाण्यातील निलंबित कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. भेटीनंतर धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले. परळीतील तणावाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती बोलणं टाळलंय. वाल्मिक कराडांची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आणि याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरती मुख्यमंत्री दोषींवरती कारवाई करतायत असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलं. बीड सरपंच हत्या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी हे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे. धनंजय मुंडेंवरती मी काही बोलणार नाही असं म्हणत तटकरेंनी त्यांच्यावरती बोलणं टाळलं. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती आहे. 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनावणे यांना कळवली जाणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रविवारी वरळीतील NSCI इथे मेळावा होणार आहे. मेळाव्यात राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महायुती सरकारचं शिर्डी हे पॉलिटिकल हब असल्याचंच दिसतंय. कारण भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मेळावा शिर्डीत होणार आहे. 18 आणि 19 जानेवारीला हा मेळावा होतोय. शिर्डीत भक्त निवास असल्यानं कार्यकर्त्यांना राहण्याची सोय होते. शिवाय समृद्धी महामार्ग, विमानतळ हे असल्यानं शिर्डीत राजकीय नेत्यांची पसंती असल्याचं दिसतंय.